गोंदिया जिल्ह्यात नक्षलमुक्तीकडे सकारात्मक वाटचाल सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 2025च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जवळपास 13 नक्षलवाद्यांनी या काळात आत्मसमर्पण केले होते आणि त्यांच्या आत्मसमर्पणानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातसुद्धा जे MMC झोनचे जे इतर नक्षलवादी होते त्यांनी तिथे आत्मसमर्पण केलेले होते आणि या तिन्हा राज्यात झालेल्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर या परिसरात कोणतीही नक्षल हालचाल सध्या तरी जाणवलेली नाही आहे किंवा काही नक्षल काडर जे आहेत ते ॲक्टिव्ह आहे अशी माहिती आलेली नाही आहे. जेवढे नक्षल काडर आपल्या रेकॉर्डवरती होते आपल्या तिघा राज्यांच्या तेवढ्या सगळ्या काडर्सने तिथे सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे सध्या कोणतेही ॲक्टिव्ह नक्षल या भागामध्ये नाही आहेत. सीमेलगतच्या भागात नक्षलवादी हालचाली कमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आदिवासी समाजाने विकास योजनांचा लाभ घ्यावा आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.